प्रिये, असं वाटतं हा क्षण कधी संपूच नाही. मी तुझ्या मिठीत, तू माझ्या मिठीत. पण खरं सांगू नीलू, तुझ्या डोळ्यात ना एक प्रेमाची वेगळीच नशा आहे रे. असं वाटतं त्या डोळ्यात तासन तास बघतच राहावं मी. मग बघ ना, आपल्या जग कुठं भाड्याने घेतले तरी. नीलू तू खूपच फनी आहेस रे. तुला जर राग नसेल येत तर एक मुका घेऊ का? अय्या नको, मला लाज वाटते. अरे लाजायचं काय त्यात, आपण दोघंच इथं इथं. नाही नको, दे ना. नको म्हणतीये ना. अगं दे ना, नको, दे ना. नाही म्हणतीये ना. आता किती मुख्य घेतो गालवाला झालाय माझा. ए वडाई याला भाऊ, बरं झालं तुम्ही दोघं होते, नाही तर मी कुठं तोंड दाखवायच्या लायकीचे नसते राहिले. अरे तुंबाळल्याला बैल हा ना, मी म्हणून म्हणतो वय जायच्या आधी लग्न करून घ्या भो, नाही तर असलं बघावं लागतंय. नेल्या आता परत तुझ्या सोबत झोपणार नाही. आता ही तुझी दुसरी बारे माझ्या इज्जतीवर हात टाकायची. स्वप्न होतं काय ते? स्वप्नाचं का भाड खाऊ पोरी बादला पोरा बादला फळक करत नाही का तुला? पच माझे बुके घेतले. ए ऋषा, उद्यापासून माझ्या शेजार झोप. ए सोन्या, ठेव एक तर रूम मध्ये राहील, नाही तर मी हा दरिंद्या सोबत नाही राहू शकत. खूप अनकम्फर्टेबल फील होऊ राहिलं याच्या सोबत मला. माझी इज्जत धोका ह्याच्यामुळं. नालायक. चाळीचे नेपथ्य आईला काय वाटलंच काय वाटलंच तुम्ही असतान. काय गोंधळ लावलेला आहे? गोंधळ? अहो काकू, या निरव शांततेला तुम्ही गोंधळ म्हणताय? अहो अशी निरव शांतता तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही, आणि याला तुम्ही गोंधळ म्हणताय? याला असं भाड्याची तारीख जवळ आली आहे, माहितीये ना? काकू, भाड्या म्हणजे तुमचा नवरा का? अरे मूर्खा, घर भाड्याबद्दल बोलतीये मी. अच्छा, सॉरी, मला वाटलं काय वेगळं. कंटिन्यू. अहो काकू, तुम्ही म्हटलं होतं ना ती वरची टाकी साफ करायची, म्हणून काय आलं त्याचं? काही गरज नाही. तुम्हाला एक काम सांगणं म्हणजे आहे ना, मला दुसरं वाढवून ठेवणे. बरं तरी पण आहे ना, कुणीतरी या माझ्याकडे, एक काम आहे. आहेच का काम? चेहरे वाचता येतात मला, कळलं ना? एवढं पण काय अवघड काम नाहीये. दुपारी माझी बहीण येणार आहे, तिला घ्यायला जायचंय. काकू, किती वाजता जायचंय? दुपारी 1 वाजता. ठीक आहे काकू, मी येतो तिला घ्यायला. आपण आपल्या माणसांच्या मदतीसाठी नाही धावून यायचं, मग कोण येणार? काय दलत नाही तोलाला पाहतोय मी देऊन येतो ताईला. आता पण मी तिकडे चाललोय. ठीक आहे. आणि ती रूम झाडा जरा. काकू, मागल्याच महिन्यात झाडली होती. मी स्वतः झाडली होती. काय घाण राहतात बापरे. घाण? हा, जरा वाश येतोय. नको चल. प्रिये, तुला बघून मला आज साक्षात्कार झाला आहे. तुझा आणि माझा जन्म फक्त या जगाला प्रेमाचा अर्थ सांगण्यासाठी झाला आहे. तू माझी, मी तुझा. आणि आपण तिचे भाडे करू. हा? अरे लायला मजनू स्वप्न बघू नको. आतमध्ये कोलगेट संपली, ती घेऊन ये. एवढी मोठी कॉलगेट संपली का? अरे 10 रुपयाची होती ती. कोलगेट मधून निघणारी पेस्ट ती, आणि ज्याच्यावर अलगद पेस्ट पडते तो ब्रश मी. अरे काळी मिस्त्री घासाची लायकी नाही आपली. अरे कोलगेट स्वप्न बघतो होय रे भिकारे. तुला काय बोलायचं का? तिला पाहून निशब्द झालोय मी. आतमध्ये ते खरकाटे भाडे पडलेत, ते घासून घे. 6 महिन्यापासून तसेच वाळत पडलेत. हा ना, किडे झालेत पार त्याच्यात. जबळ निशब्द झालोय. बोला. ताईनं तुम्हाला खाली बोलवलं. खरंय अहो लगेच बोलवलंय. बरोबरच आहे त्यांचं. अहो कळतंय का तुम्हाला? इकडे
तुम्हाला काय हवंय तुम्ही मला विचारा, मी यांच्या सगळ्यात ज्यादा हुशार आहे. तसं माझं नाव ऋषी आहे, पण तुम्ही मला कल्पवृक्ष पण म्हणू शकता. मी सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. काही कसं बोलता हो? बाय द वे, आय एम सनी. यू कॅन कॉल मी हनी. हाऊ कॅन हेल्प यू? Actually, my purpose is coming to here was to call all of you, and you all are behaving in a such an unusual way. एक मिनिट बाजूला सर. ए तू पुढे या, तिकडे बघ ना. तुला 1000 वेळा सांगितलंय तो कॉक बंद करायचा बाथरूम मधला. टप 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 आवाज येतोय ना, डिस्टर्ब होतोय ना मला. एक मिनिट बाजूला सरकता का, कॉक बंद करून येतो. तुम्हाला काय बोलायचं असेल नाही लाईन मारता का आता? आरसा आहे का हो तुमच्याकडे? जरा स्वतःचा चेहरा पहा ना त्यामध्ये. आल्यापासून बघते तुमच्या सगळ्यांची नाटकं. हे बघा, जरी मी पुण्यात राहत असले ना तरी मी नगरची आहे, आणि नगरचे संस्कार आणि वागणूक ना माझ्यात आहे. आत्ताच नीट सांगते, खाली या. ताईनं बोलवले. मूर्ख कुठली. लयच बेकार बोलले रे याला. ह्याचं तोंडात तसं आहे, बघितलं तरी राग येतो. हे बघा आता सुद्धा डोक्यात जाऊ राहिलाय. काय येऊ पृथ्वीच का आला येऊ. चला आपल्याला खाली जायची, चला. मी असाच येऊ का? खाली. अरे यार तिकडे काय बघू राहिला? अरे पैसे मागतील ते. बरं, भाड्याचं काय? 12, 20, 21, आता आहे ना एक एक जण सांगा. 16, 17, 15, 15. 15 म्हणायचंय त्याला. ए याल्यात कालतो का याल्यात होईले? हा 50 दिवस असतील का महिन्यात? ए याल्या थुतलीच्या 15 म्हणजे 15, 50 नाही. आता तुम्ही सगळेजण आहे ना ठरवून सांगा एक तारीख. खरं करू. हा 2 तारखेला देतो. तुतली 2. आले तुला तत सांगू. सॉरी. अरे बाळा, प्रत्येक महिन्यात 2 तारीख असती ना. गेलेल्या 2 तारखेला तर नाही देऊ शकत. येणाऱ्या 2 तारखेला देणार ना. नाही हे आगाव बोलू राहिला याला आता उचलून आपतील ना मग तलान. काय बोलतोय ह्यो? अरे काय तरी तळायचं म्हणतोय. बाळा तुला वडापाव तळायचा का? तळत तुमच्या ताईला तुमच्या. अय होय मांग बस खाली. बर ते जाऊ द्या. ही श्वेता माझी बहीण. मुद्दामूनच तुम्हाला तिला बोलवायला पाठवलं होतं. हॅलो, माझं नाव ऋषिकेश. यासाठीच बोलवायला पाठवलं होतं. काय सांगता? पुढचं ऐकतो का? काय सांगायचं ते लवकर सांगा, टाइम नाही आपल्याकडं. बाई कोण सांगतंय? 5 वेळा वायडी झाला होतास ना रे तू. ती बॅकलॉगची फी जर साठवली असती ना, बिझनेस टाकला असता त्या पैशानी. बर ते महत्वाचं नाही. हिची आता फायनल एक्झाम आहे, तर मला इथून पुढे तुमचा कसलाही गोंधळ नकोय, कळलं? आजची गच्ची. अय गच्ची टाके. अरे टाकीत बेडो. हे बघा, मूर्खपणा करू नका. बॅडकाने मारली उडी. अय, गप्प बस ना. आई शपथ सांगतो काकू, तुमच्या घराची कुणीच वाजवणार नाही कडी. चला रे, प्रॉमिस. येऊत आले बायल बेता फुतलीच्या. एक पोरगी 4 पोरं. आणि ते तोत्र त्याच्यात आहे ना, त्याच्याच आईच्या पुरीला भाडं द्यायचंय. दामानी घे तू जरा. चायला ती शांती तशी, ती तोत्र तसं. ह्या पाखरासाठी लढावा का नाही, आणि लढावा तो कोण लढणार? दॅट इज व्हेरी महत्वाचा मुद्दा आहे. अरे अशा मुद्दे चाय पिता पिता सोडतो मी. आका चहा संपलाय, अजून मुद्दा सुटला नाही तुझा. तर खरा मुद्दा असा आहे, मागल्या 3 वर्षापासून तुम्हाला ओळखतोय. प्रेम तर सोडा रे, पुरीने हुंगून सुद्धा तुम्हाला बघितलेलं नाही. प्रेमाचा दुष्काळ तुमच्या चेहऱ्यावर झळकतोय. योगायोगाने मी पण त्याच्यात येतोय रे. त्याच्यामुळे शांतीला डाऊट येणं हे साहजिकच आहे. त्याच्यासाठी लफडेबाजी सॉरी प्रेम करायचं तर सगळ्यांना मिळून करावं लागन. सगळ्यांना मिळून जाळं फेकावं लागन. आणि ज्याच्या जाळ्यात पाखरू अडकन, पाखरू त्याचं काय म्हणता? हा जमतोय, मस्त प्लॅन आहे. आजचीच गच्ची. गच्ची टाकी. टाकीत दारू. आजपासून आपली लव्ह स्टोरी सुरू. हे बघ निले, आपले प्रेम युद्धाचा नारळ तू फोडू राहिला, कळलं का? कॉन्फिडन्स ठेव.
एक नंबर. अरे लाव ना पटापटा गुंडे. हा झालं झालं चल. फर्स्ट इम्प्रेशन आहे बरं का. येस हा तिकडे जाऊन घाण नको करू. अजिबात नाही. कर हर मैदान फतेह. येस गो बॅक. हाय. हो केलं ब्रेकफास्ट. तुला तर माहिती आहे ना, मी सकाळी 4 वाजताच उठतो आणि पहिला ब्रेकफास्ट करतो आणि त्यानंतर लगेचच अभ्यासाला बसतोय. हो आई, यावेळेस माझं मेन्स क्लिअरच होईल. हो करणारच आहे आई मी. हो आई. हा हा काळजी घ्या आई. ठेवू का? होय त्याला पहिल्यांदा पाठवून चूक तर नाही केली आपण. अरे एकदम परफेक्ट केलंय. ट्रायल बॉल आहे, चुकला तर चुकला, आपल्यासाठी संधी मिळत नाही. तिघच राहतो ना. तुम्ही स्पर्धा परीक्षा देताय का? हो तुम्हाला कसं कळलं? तुमचं आता फोनवरचं बोलणं ऐकलं ना. ओ शिट. काय झालं? ऍक्च्युली मी ठरवलं होतं की जोपर्यंत पोस्ट काढत नाही तोपर्यंत कोणालाही सांगणार नाही. पण असो तुम्हालाच कळलंय. तुम्ही कोणाला सांगू नका प्लीज. मी कशाला कोणाला सांगाल ना. ऍक्च्युली मला PSI बनायचंय. माझे वडीलही PSI होते. मला त्यांच्यासारखं बनायचंय. मला काय वाटतं माहितीये का, माणसाला काही ना काही ध्येय असलं पाहिजे. बिगर ध्येयाचा माणूस म्हणजे पालत्या घाड्यावर पाणी टाकल्यासारखं आहे. ध्येय म्हणजे लक्ष. माझं लक्ष काय माहितीये का, मला माझ्या होणाऱ्या बायकोला मर्सिडीजमध्ये फिरवायचंय. तू जर म्हणत असशील तर तुलाच शांता काकू कस काय इकडं तुम्ही, तुमचं काय ध्येय का काकू? हो आहे ना, माझं पण ध्येय आहे. या महिन्याचं भाडं जमा करून तुम्हाला हकलून द्यायचं आणि डिपॉझिट सुद्धा आहे ना सगळं जप्त करणार आहे. कुणाशी बोलत होता रे? मला कोणाची गरज आहे? मी स्वतःशी बोलत होतो. काकू मी ध्येय वेडा माणूस आहे. मी ध्येयासाठी काही पण करू शकतो आणि वेडे माणसाचे इतिहास घडवतात काकू. येतो मी. आता तुम्ही माझा प्लॅन ध्यान देऊन ऐका. ती आता अभ्यास करण्यासाठी लायब्ररीत ह्याच रस्त्याने जाणार आहे. काहीतरी बहाणा करून मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेन. तेवढ्यात तुम्ही तिघं गुंडे बनून यायचं आणि तिला छेडायचं. तिला छेडलं की मी लगेच ढुशूम सोन्या तुला तर ढुशूम मारीन. आणि ते हे सगळं बघून इम्प्रेस होऊन जाईल. ती म्हणे ऋषी माझा ऋषी माझा ऋषी माझा. लय मजा येईल भाऊ. एकदम पिक्चर सारखं करू आपण. होय ऋषा, पण माझ्याकडे रुमाल नाही राव तोंड झाकायला. अरे दाल भाद्र्या, तुझ्याकडे कधी काय असतं रे? 100 आठवड्यातून तू एकदा घालितो. अरे अय अरे पण ती तुझ्यावर इम्प्रेस झाली तर आम्ही दोघं काय करायचं? वय सान्यान मला तर चान्सच नाही भेटला अजून. अरे पॉइंट आहे याचा. अरे बाबा, आपण एक जण ट्राय करतोय ना. ती कोणावर जास्त इम्प्रेस होईल तिचं तिला ठरवू द्या ना. या दाल भाद्राचा चान्स गेलाय, आपण तिघत राहिलोय. तुम्ही बी माझ्यासारखी अशी काहीतरी युनिक आयडिया आला ना. अय भो मला एक चान्स पाहिजे. अय दाल भाद्र्या, तू काय इथं घोडागाडी खेळायला आला का? तुला अजून एक चान्स पाहिजे. नाही मिळणार. वैद्य आले रे तुमची. वैद्य आले. अय, काय म्हणाला? अरे माझी कुणाची ना कुणाची वहिनी होणारच आहे ना ती. हा, या दोघांची. हे ठीक आहे बॉईज, पोझिशन. हा ठीक आहे. अरे कुत्रे हो, तुमची जागा घ्या. दाल भाद्रे हो, एक्सक्यूज मी. काय? ऍक्च्युली काय झालं माहितीये का, माझा फोन डेड झालाय आणि मला एक कॉल करायचा होता. तुमचा फोन मिळेल का? अरे हा तर फोन बंद होता, मग कस काय चालू झाला? अरे मी विसरलोच. ह्याला मी खालून आहे ना सोलर पॅनल बसवलेत, त्याच्यामुळे सूर्याची किरण पडले ना तो चालू होतो. ओके. एक मिनिट. अरे तुझ्या आईला तुला सांगतो, आई शपथ फॅमिली कंटेंट बनवतो, नाही तर आई माईच्या शिव्या दिल्या असत्या तुला. अरे फड खाऊ, तुला आताच फोन करत होता का मला? किती वेळा न्यायची ते सांग ना. अरे बाबा 5-10 मिनिटांनी ये. ठेवू का मग? ठेव फोन. एक्चुअली फोन तो बस एक बहाना था, असल में आपको कुछ बताना था. असली फालतूगिरी आणि मला इम्प्रेस करायला आला असशील ना, आत्ताच कल्टी मारा. माझा फोन घेशील म्हणजे तुला नंबर मिळेल. तुझे 4-2 टवाळखोर मित्र येतील, माझे छेड काढतील, तुम्हाला वाचवशील. ह्या सगळ्या गोष्टी ना पिक्चर मध्ये होतात. हा, माझ्याकडे वेळ नाहीये. हो बाजूला.
पोरगी शिकली प्रगती झाली काय ग? हा हवा का मारतोय? हवा नाही सोडून राहिला तो, शिट्टी वाजून राहिला सने. आता आम्ही तुला छेडणार. टुन 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 तारा, शांताबाईचं पाकिट ते सॉरी चलते है का 912. ए थांबा बाई. दवे तुझं नाव काय ग? श्वेता. ए धर रे. मॅडम तुमचा मोबाईल.